नमस्कार. आज आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ज्याने खरं तर लाखो लोकांचं आयुष्य बदललं आहे. हो, मी बोलतेय रॉन्डा बर्नच्या द सिक्रेटबद्दल. चला तर मग पाहूया काय आहे हे रहस्य. बरं. या अख्ख्या पुस्तकाचं सार काय आहे असं विचारलं तर ते एकाच वाक्यात सांगता येतं आणि ते वाक्य म्हणजे तुमचे विचार तुमचं जीवन घडवतात. ऐकायला किती सोपं वाटतं नाही का? पण हे साधंसं वाक्य प्रत्यक्षात किती पॉवरफुल आहे हेच आज आपण समजून घेणार आहोत. आणि ही जी शक्तिशाली संकल्पना आहे ना, तिला एक नाव दिलं गेलंय, आकर्षणाचा नियम किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन. खरं तर हेच ते सिक्रेट आहे ज्यावर हे संपूर्ण पुस्तक आधारित आहे. आता आकर्षणाचा नियम म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपले विचार एक मॅग्नेटसारखे म्हणजे चुंबकासारखे काम करतात. मग ते विचार चांगले असोत किंवा वाईट, ते तशाच गोष्टी आणि तशाच घटना आपल्या आयुष्यात खेचून आणतात. पण मग प्रश्न असा येतो की हा आकर्षणाचा नियम नक्की काम कसा करतो. म्हणजे आपल्या विचारांमध्ये अशी कुठली शक्ती आहे जी आपलं अख्खं जग घडवू शकते. चला यामागची प्रोसेस काय आहे ते बघूया. या पुस्तकानुसार आपला प्रत्येक विचार तो फक्त डोक्यात येऊन निघून जात नाही. तो एक प्रकारची एनर्जी आहे, एक ऊर्जा आहे. आणि ही ऊर्जा आपण विश्वात म्हणजे युनिव्हर्समध्ये पाठवत असतो. आणि हीच एनर्जी मग एका चुंबकासारखं काम करते, जी तिच्यासारख्याच गोष्टी स्वतःकडे ओढून घेते. आणि मग याचा परिणाम काय होतो तो थेट आपल्या आयुष्यावर दिसतो. जर विचार पॉझिटिव्ह असतील तर आनंद आणि यश आपल्याकडे आकर्षित होतात. आणि जर विचार निगेटिव्ह असतील तर मग भीती, स्ट्रेस, दुःख या गोष्टींना आपणच आमंत्रण देतो. म्हणजे चॉईस पूर्णपणे आपल्या हातात आहे. हे सगळं ऐकून एक महत्वाचा प्रश्न मनात येतो, बरोबर, की ठीक आहे हे तत्त्व कळलं, पण हे आपल्या रोजच्या आयुष्यात वापरायचं कसं. तर हे सिक्रेट प्रत्यक्षात वापरण्यासाठी पुस्तकात एक खूप सोपी 4 स्टेप्सची प्रोसेस सांगितली आहे. चला तर मग एक एक करून या सगळ्या स्टेप्स समजून घेऊया. सगळ्यात पहिली आणि खरं सांगायचं तर सगळ्यात महत्वाची स्टेप आहे आभार मानणं. म्हणजे ग्रॅटिट्यूड. आपल्याकडे आज जे काही आहे, लहान-सहान गोष्टींपासून मोठ्या गोष्टींपर्यंत, त्या सगळ्यांबद्दल मनापासून थँक्यू म्हणणं. यामुळे एक अशी पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते जी अजून चांगल्या गोष्टी आपल्याकडे खेचून आणते. यानंतर दुसरी स्टेप आहे व्हिज्युअलायझेशन म्हणजे कल्पना करणं. आता इथे फक्त स्वप्न बघायची नाहीयेत, तर जे काही हवंय ते आपल्याला मिळालं आहे हे मानायचं. आणि ते मिळाल्यावर जो आनंद होईल, ती भावना, ती फिलिंग अनुभवायची आहे. हे खूप महत्वाचं आहे. तिसरी स्टेप आहे विश्वास. आणि हा साधासुधा विश्वास नाही, तर अटूट विश्वास. मनात कोणतीही शंका नाही, कोणतीही भीती नाही. फक्त एक पक्की खात्री की जे काही आपण मागितलं आहे ते आपल्याला मिळणारच आहे. हाच विश्वास आपल्या विचारांना वास्तवात बदलतो. आणि मग येते शेवटची, चौथी स्टेप, मिळवण्यासाठी तयार राहणे म्हणजे रिसीव्ह करणं. याचा अर्थ काय, तर आपली इच्छा पूर्ण झालीच आहे याच भावनेने वागणं. ती गोष्ट स्वीकारायला आपलं मन आणि आपलं शरीर पूर्णपणे तयार ठेवणं. बरं, आता ह्या सगळ्या स्टेप्स पाहिल्यानंतर आपण या पुस्तकाच्या अंतिम आणि सगळ्यात शक्तिशाली संदेशाकडे येऊया. आणि तो संदेश पुन्हा एकदा त्याच गोष्टीवर येतो जिथून आपण सुरुवात केली होती. तुम्ही जे विचार करता त्याच गोष्टी तुम्ही बनता. आपले विचारच आपला वास्तव, आपली रियालिटी बनवतात. थोडक्यात काय, तर द सिक्रेट आपल्याला हेच सांगतं की आपले विचार आणि आपल्या भावना यांच्यावर जर आपण कंट्रोल मिळवला तर आपण आपलं नशीब स्वतःच्या हातानं घडवू शकतो. आणि या प्रवासात पॉझिटिव्ह विचार, आभार मानण्याची सवय आणि अटूट विश्वास हे 3 आपले सगळ्यात महत्त्वाचे साथीदार आहेत. तर मग आजचा हा सगळा आढावा ऐकल्यावर एक प्रश्न स्वतःला नक्की विचारायला हवा. आज आपले विचार कोणतं वास्तव घडवत आहेत?